पण आणखी कोण कोण आहे की त्या ठिकाणी कथा ऐकल्यानंतर शुद्ध होतात महाराज? असे कोण कोण आहेत महाराज? एके विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन. महाराज, कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात ठिकाणी अशी कथा, असं चरित्र आम्हाला सांगा. असं कोण सांग? नारदजी सनकादिक ऋषीला विचारतात. नारदजी म्हणले कोण कोण शुद्ध होते हे भागवत कथा ऐकल्यानंतर. सनकादिक ऋषी म्हणले हे नारदजी कोण कोण शुद्ध होते नाही, कोण शुद्ध होत नाही असं कोणी नाही. बरोबर आहे. ज्यानं सतत जीवनामध्ये पापमय कर्म केलेला आहे तो सुद्धा हे भागवत कथा 7 दिवसामध्ये जर त्यानं ऐकली तर तो सुद्धा शुद्ध होतो. बघा त्या ठिकाणी श्लोक आलेला आहे. सनकादिक ऋषी म्हणतात नारदजीला, हे नारदजी, ज्यानं जीवनभर पाप केलं, त्या ठिकाणी वाईट मार्गाने वागला, त्यानं सुद्धा भागवत कथा ऐकली तर त्याच्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिना सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. महाराज, हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिना सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. बघा, सतत पापमय कर्म करणारा माणूस महाराज, जे लोक नेहमी पापमय कर्म करतात आणि नेहमी दुराचार करतात, वाम मार्गाने वागतात, त्या लोकांनी जरी भागवत कथा ऐकली तरी सुद्धा त्या ठिकाणी सप्ताह यज्ञेन एकत्र होतात असं म्हणण्यात गेलेलं आहे महाराज. मग काय, सत्तेन हिना पितृमातृदूषका, एवढं महत्व त्या ठिकाणी भागवत कथेचं आहे महाराज. मग का कथा ऐकू नये? आपण ऐकली पाहिजे.